नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली टॅली प्राईम ट्युटोरियलची सध्या सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण टॅली प्राईम पूर्ण डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाउचर्सबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंटरी वाउचर्सबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, ज्यामध्ये परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर आणि इतर काही रिलेटेड वाउचर्स आपण आज पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, इन्व्हेंटरी वाउचर्सची इन्फॉर्मेशनला आज आपण सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला जर समजा एखादी काही वस्तू परचेस करायची असेल तर जनरली काही कंपन्यांमध्ये परचेस ऑर्डर दिल्या जाते किंवा परचेस ऑर्डर द्यावी लागते. परचेस ऑर्डर दिल्याच्या नंतर ते आपल्या परचेस ऑर्डरनुसार आपल्याला माल सप्लाय करतात. ती प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते. जनरली आपण डेली लाईफमध्ये सुद्धा या गोष्टी फॉलो करतो. समजा आपण काही ग्रोसरी स्टोर्सवर काही वस्तू आणण्यासाठी गेलो, समजा किराणा दुकानवरती काही वस्तू आणण्यासाठी गेलो, तर आपण महिन्याभराचं जर समजा किराणा भरत असेल तर आपण पहिलं लिस्ट आउट करतो. ती लिस्ट आपण त्या दुकानदाराच्या हातात सोपवतो आणि त्या लिस्टनुसार आपल्याला माल द्या असं आपण त्यांना सांगतो. ती लिस्ट म्हणजेच परचेस ऑर्डर आहे. ज्या काही वस्तू पाहिजे असतील आपण ते प्री ऑर्डर करतो आणि त्या वस्तू त्या ऑर्डरनुसार त्या वस्तू आल्या की नाही आपण चेक करतो. ते म्हणजे रिसिप्ट नोट आहे. आणि त्या जे बी कोणी आपले सप्लायर आहेत त्यांनी जे आपल्याला इनवॉइस दिलेलं असते ते इनवॉइस बरोबर आहे का ते चेक करून मग आपण आपल्याकडे परचेस इनवॉइस एंट्री करत असतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सप्लायरला आपल्या पेमेंट करत असतो. ही कंप्लीट प्रोसेस जी आहे, ही कंप्लीट सायकल जी आहे ती परचेसची सायकल आहे. सुरुवातीला परचेस ऑर्डर, त्याच्यानंतर रिसिप्ट नोट, त्याच्यानंतर परचेस इनवॉइस आणि त्याच्यानंतर पेमेंट. ह्या सगळ्या गोष्टी परचेस ऑर्डरमध्ये असतात आणि नेमकं याच्या उलट सेल्स ऑर्डरमध्ये असतात. आपल्याला जर एखाद्याला सप्लाय करायचं असेल तर आपण सर्वप्रथम त्याचा सेल्स ऑर्डर क्रिएट करतो, त्याच्यानंतर त्याला डिलिव्हरी नोट देत असतो, त्याच्यानंतर सेल्स इनवॉइस जनरेट करतो आणि त्यानंतर रिसिप्ट वाउचरची एंट्री करत असतो. म्हणजे सुरुवातीला त्यांनी परचेस ऑर्डर दिला, त्याच्या अनुसार आपण सेल्स ऑर्डर बनवतो आणि आपण डिलिव्हरी नोट पाठवत असतो त्या मालासोबत. त्या डिलिव्हरी नोटला बघून ते रिसिप्ट नोट क्रिएट करतात आणि आपण त्यानंतर सेल्सचं वाउचर पाठवतो, सेल्स इनवॉइस पाठवतो. त्यानुसार ते परचेस इनवॉइस एंट्री करतात आणि आपण परचेस इनवॉइस एंट्री करून त्यानुसार ते आपल्याला पेमेंट करतात आणि त्यांच्या पेमेंटनुसार आपण रिसिप्ट वाउचर एंट्री करत असतो. म्हणजे कंप्लीट एक प्रोसेस आहे जी की परचेसची सायकल आहे, तशीच सेलची सुद्धा सायकल आहे. हे आपण डिटेलमध्ये आज पाहणार आहोत. तर गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवर आल्यानंतर वाउचर्समध्ये जायचं. या ठिकाणी F10 प्रेस करा. हे तुम्हाला शो इन ॲक्टिव्हवरती जर आपण एंटर केलं तर सगळे जे काही वाउचर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी शो होत असतात. त्याच्यापैकी आपण इन्व्हेंटरी वाउचर आज बघणार आहोत. परचेस ऑर्डर आपण ऑर्डर वाउचर्समध्ये परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर दोन्ही इनेबल करून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण डिलिव्हरी नोटसुद्धा इनेबल केलेलं आहे आणि रिसिप्ट नोटसुद्धा इनेबल केलेलं आहे. हे 4 वाउचरची इन्फॉर्मेशन आपण आज घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परचेस ऑर्डरवरती जाऊया. परचेस ऑर्डरवरती गेल्यानंतर जे बी आपले कोणी सप्लायर्स आहेत त्यांचं नाव आपण या ठिकाणी घेत असतो. समजा आपण श्री मोबाईल स्टोर्स यांच्याकडून काही ऑर्डर करूया. मोड टर्म्स ऑफ पेमेंट. या ठिकाणी ऑर्डर डिटेल्समध्ये आपल्याला काही विचारल्या जाते इन्फॉर्मेशन, जे की दोन्ही पार्टीसाठी ट्रान्सपरन्सीसाठी महत्त्वाचं असते. मोड टर्म ऑफ पेमेंट, पेमेंट कशा स्वरूपात होणार आहे तर आपण जनरली ॲडव्हान्स पेमेंट होणार असते किंवा जे काही तुम्हाला लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर ऑदर रेफरन्स. ऑदर रेफरन्समध्ये समजा पार्टीचा काही कोटेशन नंबर असेल किंवा इतर काही नंबर्स ऑदर दॅन परचेस वाउचरच्या परचेस ऑर्डरच्या ऑदर दॅन परचेस ऑर्डर्सच्या आपण एखादी नंबर्स या ठिकाणी लिहू शकतो. लिहायचं नसेल ब्लँक ठेवलं तरी चालतंय. टर्म्स ऑफ डिलिव्हरीमध्ये माल कसा पाठवणार किंवा इतर काही गोष्टी तुम्ही लिहू शकता. नाही लिहिलं ब्लँक ठेवलं तरी चालते, काही कंपल्सरी नाही. आणि नॉन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे, याचा कुठे अकाउंटिंगवर इफेक्ट डायरेक्टली पडत नाही, त्यामुळे हे ब्लँक जरी ठेवलं तरी नो प्रॉब्लेम. आता डिस्पॅच थ्रू कसं डिस्पॅच होणार आहे, जो काही माल येणार आहे तो कशा स्वरूपात तुम्ही पार्टीला देणार आहात, तर आपण या ठिकाणी बाय ट्रान्सपोर्ट असं लिहूया. आणि डेस्टिनेशन, माल कुठं पोहोचणार आहे, डेस्टिनेशनच्या ठिकाणी आपण नांदेड किंवा जे काही तुमचं डेस्टिनेशन प्लेस आहे त्या ठिकाणचं आपण नाव त्या ठिकाणी
लिहू शकतो आणि जे कोणी कॅरियर एजंट आहेत, ट्रान्सपोर्ट एजंट आहेत, त्यांचं नाव या ठिकाणी आपण लिहू शकतो. आपण या ठिकाणी VRL लॉजिस्टिक लिहूया आणि हे जे LR नंबर आहे ते ट्रान्सपोर्टवाल्यांचा नंबर असतो, तो 1 2 3 4 5 6 काहीतरी टाकून आपण कंप्लीट करून घेऊया. डेटमध्ये 1/4/24 जी डेट परचेस ऑर्डरची आहे तीच आपण या ठिकाणी टाकूया. मग व्हेकल नंबर्समध्ये गाडी नंबर टाकायचे असते, ब्लँक ठेवलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. आता परचेस ऑर्डर नंबर समजा आपण या ठिकाणी लिहू शकतो. मोबाईल परचेस करायचा आपल्याला श्री मोबाईल स्टोर्स कडून. आयफोन समजा 2. इंटर करून आपण एंट्री सेव्ह करू शकतो. त्यानंतर पुन्हा F10 प्रेस करा. हे आपलं परचेस ऑर्डर झालेलं आहे आणि आपल्या परचेस ऑर्डर अनुसार आपल्याला माल आलाय असं आपण गृहीत धरूया. या ठिकाणी रिसिप्ट नोट सिलेक्ट करा. रेफरन्समध्ये रिसिप्ट नोटचा रेफरन्स आपण दुसरा काहीतरी टाकूया. आता पार्टी नेम श्री मोबाईल स्टोर्स जे की आपले सप्लायर आहेत आणि त्याला आपण ह्या परचेस ऑर्डर 002 नुसार आपण ऑर्डर दिला होता, त्याला ओके करा. सगळ्या डिटेल्स या ठिकाणी येऊन जातात. आपल्याला फक्त इंटर करून सेव्ह करायचं आहे. परचेस ऑर्डर आपण 2चा दिला होता, वस्तू पण आपल्याला 2 मिळाल्या असं आपण दाखवायचं आहे आणि त्या ठिकाणी एंट्री सेव्ह करायचं आहे. आता सुरुवातीला परचेस ऑर्डर केलं, त्याच्यानुसार आपल्याला माल भेटला म्हणून आपण रिसिप्ट नोट एंटर केलं. आता आपल्याला परचेस वाउचर एंटर करायचं आहे. सप्लायरचं परचेस वाउचर नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पार्टी नेम श्री मोबाईल स्टोर्स आपलं जे कोणतं होतं ते घ्या. रिसिप्ट नोट आपण 00123 टाकला होता. या ठिकाणी सुद्धा डिटेल पूर्ण ऑटोमॅटिक इथं येऊन जाते. आपल्याला फक्त इंटर करून सेव्ह करायचं आहे. न्यू रेफरन्स नुसार आपण त्याला पेमेंट करताना न्यू रेफरन्स नंबर आपल्याला या ठिकाणी येते. आता शेवटचं वाउचर या ठिकाणी पेमेंट वाउचर आपल्याला करायचं आहे. श्री मोबाईल स्टोर्स 1,80,000 अगेन्स्ट रेफरन्स, हे जे आउटस्टँडिंग बिल दिसते त्याच्या अगेन्स्ट आपण त्याला ते पेमेंट करत आहोत. आता हे पेमेंट आपण कुठल्या बँकेमार्फत करतोय ते बँक या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इन्स्ट्रुमेंट नंबर तुम्ही, चेक नंबर तुमचा काय टाकायचा तुम्ही टाकू शकता. दॅट्स इट. अशा पद्धतीनं आपण परचेस ऑर्डर कंप्लीट जी सायकल आहे, परचेसची कंप्लीट जी सायकल आहे ती आपण या ठिकाणी केलेली आहे. सुरुवातीला परचेस ऑर्डर, आफ्टर दॅट रिसिप्ट नोट, आफ्टर दॅट परचेस इनवॉइस आणि त्यानंतर पेमेंट वाउचर. मित्रांनो, परचेसची कंप्लीट सायकल बघितल्यानंतर आपण आता सेल्सची सायकल या ठिकाणी पाहणार आहोत. तर गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवरती वाउचरमध्ये जा, त्यानंतर F10 प्रेस करा आणि सेल्स ऑर्डर सिलेक्ट करा. सेल्स ऑर्डर सिलेक्ट केल्यानंतर पार्टीचं नाव या ठिकाणी घ्या. आपल्याला श्रेया मोबाईल्सला 2 मोबाईल सेल्स करायचे आहेत. मोड टर्म पेमेंट या ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट करायचं आहे. ऑदर रेफरन्समध्ये काही टाकायचं असेल तर टाका, अदरवाईज ब्लँक ठेवलं तरी चालते. टर्म्स ऑफ डिलिव्हरीमध्ये सुद्धा सेम. डिस्पॅच थ्रू बाय ट्रान्सपोर्ट. डेस्टिनेशन, जे काही डेस्टिनेशन प्लेस आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. LR नंबर जो असतो तो ट्रान्सपोर्ट ओनरचा असतो. गाडीचा नंबर या ठिकाणी टाका. इंटर प्रेस करा आणि तुमचा सेल्स ऑर्डर नंबर या ठिकाणी तुम्ही नवीन टाकू शकता. इंटर करून एंट्री सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा F10 प्रेस करा आणि डिलिव्हरी नोट सिलेक्ट करा. डिलिव्हरी नोट सिलेक्ट करून पार्टीचं नाव घ्या आणि जे काही आपण सेल्स ऑर्डरचा नंबर टाकला होता तो रेफरन्स नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे. पूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिक येतात. आपल्याला फक्त इंटर करून एंट्री सेव्ह करायची आहे. या ठिकाणी ट्रॅकिंग नंबरच्या ठिकाणी आपण डिलिव्हरी नोटचा या ठिकाणी नंबर दुसरा एक लिहू शकतो. इंटर करा, ही एंट्री सेव्ह करा. त्याच्यानंतर आता आपल्याला
सेल्स वाउचर एंटर करायचं असते. F8 प्रेस करून सेल्स घ्या आणि या ठिकाणी डिलिव्हरी नोटला जो काही नंबर दिला होता रेफरन्स नंबर आपण तो या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला फक्त एंटर प्रेस करायचं आहे. पूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिकली येतात. अशा पद्धतीनं आपण सेल्सची एंट्री या ठिकाणी केलेली आहे. आणि इथं तुमचं सेल्स इनवॉइस नंबर तुम्ही काही टाकू शकता. त्याच्यानंतर आता शेवटचं वाउचर जे आहे F6 रिसिप्ट वाउचर. अगेन्स्ट रेफरन्स जे काही आउटस्टँडिंग बिल दिसतात पेंडिंग बिल्स मध्ये ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. एंटर करून आपण एंट्री कंप्लीट सेव्ह केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण सेलची सुद्धा कंप्लीट सायकल बघितलेली आहे. सुरुवातीला सेल्स ऑर्डर, त्याच्यानंतर डिलिव्हरी नोट, त्याच्यानंतर सेल्स वाउचर आणि शेवटचं रिसिप्ट वाउचर. माल सप्लाय केल्यानंतर आपले जी कोणी पार्टी आहे आपल्याला पेमेंट करते ते पेमेंट आपल्याकडे आलं असं आपण रिसिप्ट वाउचरमध्ये दाखवू शकतो. दॅट्स इट. तर अशा पद्धतीनं आपण परचेसची देखील सायकल बघितली आणि सेलची देखील कंप्लीट सायकल बघितली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना देखील सांगा. चला तर मग मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.